नमस्कार मंडळी, चला आज पैठणला जाऊया. एका अशा प्राचीन परंपरेबद्दल जाणून घेऊया जी शेकडो वर्ष जुनी आहे, पण आजही तितकीच जिवंत आहे. ही फक्त एक पूजा नाहीये, हा तर जिवंत इतिहास आहे. चला तर मग सुरू करूया हा श्रद्धेचा प्रवास. बघा हे चित्र, एका प्राचीन शहराच्या अगदी मध्यभागी किती भक्तिभावाने हे पवित्र पात्र भरलं जातंय. हे चित्र बघूनच आपल्याला त्या परंपरेच्या गाभ्यापर्यंत पोचल्यासारखं वाटतंय, नाही का? पण प्रश्न असा आहे की या पात्रात नक्की असं आहे तरी काय, आणि हा विधी इतका महत्त्वाचा का आहे? चला, याच प्रश्नांची उत्तरं आज आपण शोधूया. तर ही गोष्ट आहे गोदावरीच्या काठावर वसलेल्या पैठणची. पैठण म्हणजे संतांची भूमी, विद्वानांची भूमी. आणि याच भूमीतल्या एका कथेच्या अगदी केंद्रस्थानी आहे एक खास पात्र, ज्याला म्हणतात पवित्र रांजण. हा सोहळा म्हणजे काही फक्त एक साधा विधी नाहीये. हा तर पिढ्यानपिढ्या चालत आलेला एक श्रद्धेचा प्रवाह आहे, जणू काही एक धागा जो भूतकाळाला वर्तमानाशी जोडतो, आणि याच भक्तीच्या धाग्याने संपूर्ण समाज एकत्र बांधला जातो. बरं, आता या परंपरेबद्दल थोडं अजून खोलात शिरूया. या सोहळ्याला एक खास नाव आहे, श्रीखंड्या. पण याला श्रीखंड्या असं का म्हणतात, आणि नक्की काय असतं या परंपरेत? चला समजून घेऊया. तर श्रीखंड्या हा शब्द मुळात सेवेचं एक रूप दाखवतो, आणि हे जे पवित्र रांजण आहे ना, ते याच सेवेचं प्रतीक आहे. म्हणजे हे पात्र भरणं म्हणजे एक प्रकारे स्वतःला देवाच्या चरणी समर्पित करणं. हा एक सुंदर भक्तीचा आविष्कार आहे असं म्हणायला हरकत नाही. या परंपरेची मुळं आपल्याला सापडतात ती वारकरी संप्रदायामध्ये. वारकरी संप्रदाय म्हणजे प्रेम आणि समानतेचा मार्ग दाखवणारा विठ्ठलाचा भक्तांचा संप्रदाय. आणि ही प्रथा खास करून पार पाडली जाते ती नाथवंशजांकडून. आता नाथवंशज म्हणजे कोण, तर संत एकनाथांचे वंशज. त्यामुळे हा फक्त एक विधी राहत नाही, तर देवभक्ती आणि सेवेचा एक अप्रतिम संगम बनतो. आता थोडा इतिहासात डोकावून पाहूया का, कारण ही परंपरा काही काल परवा सुरू झालेली नाहीये. यामागे शतकानुशतकांचा एक मोठा गौरवशाली इतिहास आहे. हे टाईमलाईन बघा, किती मोठी परंपरा आहे ही. याची सुरुवात केली होती स्वतः संत एकनाथ महाराजांनी. त्यांनी तब्बल 36 वर्ष ही सेवा केली. विचार करा, 36 वर्ष त्यांनी एक आदर्शच घालून दिला. त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र हरिपंडित यांनी हा वारसा पुढे नेला, तब्बल 12 वर्ष. आणि त्यानंतर केशव गोसावी यांनीही 12 वर्ष ही सेवा केली. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये, आज इतक्या शतकानंतरही त्यांचे वंशज त्याच निष्ठेने, त्याच श्रद्धेने ही परंपरा टिकवून आहेत. तर हा झाला इतिहास. पण आता वर्तमानात येऊया. आजच्या काळात हा विधी नेमका कसा पार पडतो? चला आपण एक एक टप्पा पाहूया. सगळ्यात आधी सर्व भाविक नाथ मंदिरात एकत्र जमतात. तिथलं वातावरण अगदी शांत, पवित्र असतं. मग पारंपरिक मान्यवरांच्या हस्ते रांजण भरण्याचा मुख्य कार्यक्रम सुरू होतो. हा एक खूप मोठा सन्मान मानला जातो. आणि सगळ्यात शेवटी हरिनामाच्या गजरात, टाळ मृदंगाच्या तालावर या सोहळ्याची अतिशय आनंदात सांगता होते. या सगळ्यामध्ये वेळेलाही खूप महत्त्व आहे. जसं की यावर्षी शनिवारी सकाळी अगदी बरोबर 10:10 हे पवित्र पात्र भरण्यात आलं. ही जी वेळेची अचूकता आहे ना, ती या सोहळ्याला अजूनच खास बनवते. कोण आहेत मग हे लोक जे ही परंपरा जिवंत ठेवतात? तर यंदा या विधीची सुरुवात केली वंश परंपरागत मानकरी संतोष दिगंबर कुलकर्णी यांनी. त्यांच्यासोबतच नाथवंशज संतोष पळसखीवाले यांनीही त्यांच्या पारंपरिक जागेवरून रांजण भरण्यास सुरुवात केली. आणि त्यांना साथ देण्यासाठी रवींद्र पांडे, ज्ञानेश पळसखीवाले आणि अनेक वारकरी तिथं हजर होते. म्हणजे बघा, कितीतरी लोक मिळून हा वारसा पुढे नेत आहेत. बरं, हे तर झालं विधींबद्दल. पण कुठल्याही परंपरेत विधींइतकंच महत्त्वाचं असतं तिथलं वातावरण, तिथली भावना. तर आता आपण त्या भावनिक आणि आध्यात्मिक वातावरणाबद्दल बोलूया. खरं तर तिथली भावना शब्दांत सांगणं खूप कठीण आहे. कल्पना करा, संपूर्ण परिसर हरिनामाच्या गजराने दुमदुमतोय, टाळ मृदंगाचा नाद घुमतोय. असं वाटत होतं जणू काही भक्ती आणि आनंदाची एक मोठी लाटच तिथे आली आहे. आणि शेवटी हा सगळा सोहळा आपल्याला एका विचाराकडे घेऊन जातो. आजच्या या धावपळीच्या आधुनिक जगात पैठणच्या या परंपरेसारख्या अशा किती परंपरा शिल्लक असतील? अशा किती परंपरा आहेत ज्या फक्त इतिहासाची पानं न राहता आजही समाजाला एकत्र बांधण्याचं आणि आपली श्रद्धा जिवंत ठेवण्याचं काम करत आहेत? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?